आमची भूमिका म्हणजे पहिलं एक EWSचं तुम्हाला एका मिनिटात मुद्दा सांगतो. मनोज जरांगेने EWS घालवलं गेलं, जे की 50%च्या वरचं सुप्रीम कोर्टात टिकलेलं आरक्षण म्हणजे EWS. आणि ह्या EWS आरक्षण म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक ओपनमधले ज्या जाती आहेत त्या प्रत्येकाला EWS लागू आहे. आणि सुप्रीम कोर्टात हे टिकलेलं आहे, हे वरचं 50%च्या वरचं आरक्षण. SCBC टिकन का नाही याची गॅरंटी नाही. तर हेच EWS 2019 पासून लागू झाल्यापासून भारतातले सर्व आरक्षण आंदोलनं बंद झालेले आहेत. कोणत्याही राज्यात आरक्षण आंदोलन सध्या चालू नाही. हे मनोज जरांगेने सांगा कोणत्या राज्यात आरक्षण चालू आहे म्हणून. कुठल्याच राज्यात नाही. ते फक्त महाराष्ट्रात मनोज जरांगेला हे राजकीय लोकांनी खतपाणी दिल्यामुळे महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. नाही तर महाराष्ट्रात सुद्धा EWS असल्यामुळे आरक्षणाची काही गरज नव्हती. कारण EWS आरक्षण ते काय म्हणले मनोज जरांगे, या खडकाळ जमिनीतून बाहेर पडा म्हणले मराठ्याला. EWSच्या गरज नाही म्हणले, आम्हाला काळीचं रान पाहिजे याचं 50%च्या आतलं. आणि त्या काळीच्या रानात किती प्रमाणपत्र मिळाले? फक्त 3 लाख प्रमाणपत्र मिळाले मराठवाड्यामध्ये. आणि 90 लाख मराठी आहेत मराठवाड्यात. 40% जरी धरलं तर 2.25 कोटी जनता आहे मराठवाड्यात. मग 87 लाख मराठ्याला जर मनोज जरांगे 100 जरी मनोज जरांगेला टकले तर 87 लाख उर्वरित किंवा सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्याला मनोज जरांगे आरक्षण देऊ शकत नाही. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. मग उरलेल्या लोकाला EWSचा फायदा सरकारनं चालू करावा. कारण EWS मध्ये ऑलरेडी ते मुसलमानाला गेलं. 11% मुस्लिम आहे. 11% मुस्लिम म्हणजे 60-70 लाख झाले. त्याच्या म्हणजे 1 कोटी 20 काहीतरी लाख मुस्लिम महाराष्ट्रात. त्याच्यात मुस्लिमाच्या 35 जाती ओबीसीत आहेत मुस्लिमाच्या. आणि उरलेल्या ओपनच्या जाती ह्या EWSचा फायदा घ्यायला लागलेत ना. जे की 100 जागा निघल्या तर 85 पोरं मराठ्याचे लागत होते. मग ते कटअप वर बी गेला, कटअप खाली बी गेला, तर 85 पोरं परफेक्टपणे त्या EWSचा फायदा घेत होते. मग शैक्षणिक असन, नोकरीचं असन, कशात का असना. त्याच्यामुळे EWS हे मनोज जरांगेमुळे गेलं. आणि कुणबीकरणातून कुठलाही फायदा झाला नाही. कारण 8,556 गाव आहे मराठवाड्यामध्ये. त्याच्यात 7-7,500 गावात आजही नोंदी नाही.